नमस्कार मित्रांनो, आज बावलगाव येथे महापुराने कहर केलेला आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आम्ही बालाजी धनसेटे यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत। या ठिकाणी या मिरचीचं रोप लावलेलं होतं। त्या मिरचीच्या रोपामध्ये तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीनं पाणी थांबलेलं आहे आणि मिरचीचं रोप पूर्णपणे वाहून गेलेलं आहे। आणि इकडे अलीकडे सोयाबीन होतं, सोयाबीनमध्ये तर पूर्ण पाण्यानं हाहाकार माजून ठेवलेला आहे। आणि परिस्थिती तुम्ही पाहतच आहात, नदी आहे तिकडे जवळपास 500 फूट अंतरावर, 500 फूट वरती पाणी म्हणजे पूर्ण धुऱ्यापर्यंत पाणी गेलेलं आहे। आणि इथं फडणवीस सरकार ज्या पद्धतीनं सांगते की हेक्टरी आम्ही 8,000 रुपये अनुदान देतोय, हेक्टरी आम्ही नुकसान भरपाई 5,000, 8,000, 13,000 रुपये देतो। जर 13,000 नुकसान भरपाई जरी दिली सरकारने तरी या शेतकऱ्याला पुन्हा उभा टाकण्याची ताकद येईल का? आणि ती ताकद येण्यासाठी किती मदत द्यावी लागेल याचा विचार सरकारने नक्कीच करावा। कमीत कमी 50,000 रुपये हेक्टरी जसं पंजाब राज्यामध्ये दिलं त्या पद्धतीने नुकसान भरपाई देणे गरजेचं आहे। आणि सोयाबीन तर आता हाताला आलेलं नाही, गेल्या वर्षीच्या सोयाबीनला भाव नव्हता, ह्या वर्षीच्या सोयाबीनला पावसाने हाहाकार करून पूर्ण नाबूद केलेला आहे। तुम्ही सरकार म्हणून जनतेचे मायबाप आहात आणि सरकारनं शेतकऱ्यासाठी आता भरभरून अनुदान देण्याची गरज आहे, भरीव मदत देण्याची गरज आहे। विमा कंपनीला यावर्षी 1 रुपयामध्ये विमा न ठेवता तुम्ही 2,000, 3,000, 5,000 हेक्टरी 1,100 रुपये या पद्धतीने विमा घेतलेला आहे। तरी तुम्ही विमा कंपनीला देखील सरकारने भरभरून मदत करण्यास विनंती करावी। आणि फडणवीसांनी फक्त रस्त्यावरून न फिरता ही स्थानिकची जी परिस्थिती आहे त्या ठिकाणी येऊन बघावे। स्थानिकची परिस्थिती बघितल्यानंतर तुम्हाला शेतकऱ्याची व्यथा कळेल। शेतकरी इथं पूर्ण संपून गेलेला आहे आणि तुम्ही तिथं एसी मध्ये बसून शेतकऱ्यांना 8,000 मदत जाहीर करता। लाजा वाटतात का तुम्हाला हरामखोरांनो? थोडं तरी तुम्ही लाजा ठेवा, लाजा ठेवून मदत जाहीर करा। तुम्हाला पाहायचं इथं सोयाबीनची हालत बघायची तर इथं बघा, येऊन शेतकऱ्याच्या बांधावर या, शेतकऱ्याच्या बांधावर येऊन मदत जाहीर करा। 13,000 रुपयानं हेक्टरी काय होणार आहे? ही सोयाबीन फुगून गेले पूर्ण, त्याचं उत्पन्न मिळणार आहे? इथं माती राहिली नाही शेतामध्ये, पुढली 3 वर्ष शेती करता येणार नाही अशी पद्धत झाली आहे शेताची पूर्ण। आणि तुम्ही तिथं एसीत बसून सांगता हेक्टरी आम्ही 8,000 द्यायलो। राजकारण करू नका म्हणता शेतकरी बोलायला लागलं तर। राजकारण तुम्हाला जमते फडणवीस साहेब, शेतकऱ्याला